नमस्कार. आपल्या अभिव्यक्तीचा हा एपिसोड तुम्ही पाहत असताना आज कदाचित उद्धव ठाकरेंचे खासदार त्यांना सोडून गेलेले असतील किंवा जाण्याच्या तयारीमध्ये असतील. या गोष्टींचा आता आपल्याला फारसा धक्का बसत नाही. खरं आहे की नाही सांगा लोक हो. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीने राजकारणाचा जो सगळा सत्यानाश केला आणि जागोजागी लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीचा जो बाजार मांडला, त्याच्या सततच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पाहून ऐकून वाचून आता त्याबाबत एक प्रकारची बधिरता आपल्यामध्ये आल्यासारखं झालंय. खरं आहे की नाही सांगा. आता कोणीही आमदार खासदार आज इकडे असलेला उद्या भारतीय जनता पार्टीच्या शेजेवरती त्यांच्या शय्या सोबतीला जाईल हे अजिबात कुणाही विषयी सांगता येत नाही. आदल्या दिवशी लोक स्वतःच्या आईबापाची, पोरांची आणि कुलदैवतांची वगैरे शपथ घेतात. आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही वगैरे वगैरे म्हणतात, डोळ्यात अश्रू आणतात आणि सकाळ होताच ते सगळं विसरून भारतीय जनता पार्टीच्या गोठ्यामध्ये जाऊन त्यांच्या दावणीला बांधले गेलेले दिसतात. कोणी करोडो रुपयांच्या आमिषाने जातात, कोणी ईडी CBI वगैरे यंत्रणांच्या भीतीने जातात, तर कुणाचे आणखीन काही व्यक्तिगत स्वार्थ आणि लफडी असतात. बरं, हे भारतीय जनता पार्टीच्या शेजेवर त्यांच्या शय्या सोबतीसाठी जाणारे सगळे एकच कारण सांगून जातात. आमचे पक्षप्रमुख जुने आमच्याशी नीट वागत नव्हते, आम्हाला वेळ देत नव्हते, त्यांच्या सभोवतालची एक दोन मंडळीत सगळा कारभार हाकत होती, आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता वगैरे वगैरे. तुम्ही पहा, उद्धव ठाकरेंना जे मागे आमदार सोडून गेले, काही नेते सोडून गेले, त्यांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर वगैरेंवरती त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न केला. आता काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींना सोडून जे सगळे लोक गेले खासदार त्यांनी अभिषेक बॅनर्जीवरती खापर फोडण्याचा प्रयत्न केलाय. ममता बॅनर्जी आम्हाला वेळच देत नव्हत्या वगैरे रडगाणी गायलेली आहेत. सेम महाराष्ट्रातला पॅटर्न, काहीही फरक नाही, काडीचाही. आता त्यांनीही मूळ पक्षावरती एकनाथ शिंदेसारखाच दावा सांगितलाय तृणमूल काँग्रेसवर. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पायावरती लाचारासारखा पडून असणारा आपल्या देशाचा लाळघोटा निवडणूक आयोग त्यांचाही तो दावा अर्थातच मान्य करेल, यात अजिबातच शंका असण्याचं कारण नाही. आता हे जे खासदार उद्धव ठाकरेंना सोडून निघालेत, अर्ध्या वाटेवरती वगैरे आहेत, ते सुद्धा उद्या अशीच काहीतरी थातुरमातुर कारणं सांगणार आणि स्वतःच्या शेणखाण्याचं, गोमूत्र पिण्याचं समर्थन करणार. पहा तुम्ही, मुळात राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभर जे रान उठवलं होतं संविधान हाती घेऊन, जवळपास 4000 किलोमीटरच्या 2 देशव्यापी पदयात्रा त्यांनी केल्या. संविधान बचावासाठी मोठ्या प्रमाणात रणशिंग फुंकलं. महाराष्ट्रात निर्भय बडो वगैरे आंदोलनांच्या वतीनं मोठमोठ्या जाहीर सभा घेण्यात आल्या. त्या सगळ्यामधून जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण त्यावेळी निर्माण झालं, त्या वातावरणातून हे सगळे खासदार निवडून आले होते आणि आज त्याच भारतीय जनता पार्टीच्या खाटेवर हे निघालेले आहेत. निर्लज्ज, कृतघ्न वगैरे सगळे शब्द यांची निर्भत्सना करण्यासाठी अपुरे आहेत. अरे, तुमच्या ढोंगणात दम असेल तर राजीनामे द्या खासदारकीचे, तुमची नवीन भूमिका घेऊन लोकांसमोर जा आणि निवडून या आणि मग करा जे काय करायचंय ते. आता यावेळी तुम्ही जे खासदार आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, याचं काहीही भान न बाळगता, कसलीही जाणीव न बाळगता, त्या जनमताचा अपमान करून, त्या जनमताशी प्रतारणा करून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या शय्या सोबतीला जाता. याची थोडी इतकीशी काही लाज कशी वाटत नाही तुम्हाला? पण अर्थात मुळात आता राजकारणामध्ये लाज लज्जा वगैरे सगळं राहिलेलं आहेच कुठे, नाही का? मैंने कहा था मी पुन्हा येईल और आया तो ऐसे आया की 2 पार्टी तोड के आया. हे असं जी गोष्ट बोलायला लाज वाटायला हवी तीच गोष्ट अभिमानाने सांगितली जाऊ लागली आणि त्यावर समोरचे लोक टाळ्या बडवू लागले. तिथेच आपल्या राजकारणातली सगळी नैतिकता आणि मूल्य वगैरे ढसाढसा रडली आणि मरून गेली. मैंने ये कहा था मैं पुनः येईन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आया. पुढे मग राजकारणातला हा नंगा नाच पाहणंच आपल्या सगळ्यांच्या नशिबी होतं.
मग काय पुढच्या काळात काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काय ते हॉटेल वगैरे वगैरे सगळे अध्याय आपण पाहिले. कधी एक काळी सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या या महाराष्ट्रातील आमदार मंडळी दारूच्या नशेत टल्लू होऊन ताईट अवस्थेत कसे टेबला बिबलावरती चढून नाचले, त्यांना मिळालेले ते 50 खोके आणि मुंबईमध्ये हे तर नंतर उघड झालं. अदानीच्या वतीनं प्रत्येक त्या आमदाराला मिळालेला प्रशस्त फ्लॅट वगैरे हे सगळं नंतर उघडकीला आलं. हे अशा प्रकारची सगळी दृश्य पाहिल्यामुळे आता या आमदार खासदारांच्या कोणत्याही कृतीचं काही वाटत नाही आपल्याला आणि कोणताही धक्का वगैरे तर अगदी अजिबातच बसत नाही. हा सगळा आता ती मागे आपल्या एक मराठी वेबसिरीज आली होती, अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केलेली, भारी होती ती, रान बाजार. तसा हा सगळा आता या लोकप्रतिनिधींचा रान बाजार झालाय. खरा शब्द काय वापरायचा तो तुम्हाला समजून घ्या, म्हणजे कळलाच असेल तुम्हाला. पण खरं तर असंही वाटतं की पैशांसाठी स्वतःचं शरीर विकणाऱ्या, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया या आत्ताच्या या सगळ्या दलबदलू आमदार खासदारांपेक्षा, राजकारण्यांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात. त्यामुळे या आत्ताच्या सगळ्या दलबदलू आमदार खासदारांची, लोकप्रतिनिधींची त्या वेश्यांची तुलना करणं हा खरं तर त्या वेश्यांचा अपमान आहे. ते असो, आपलं तरी तोंड त्यांच्यावर बोलून बोलून किती घाण करून घ्यायचं हा सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो. एखादा भस्म्या रोग झाल्यासारखं भारतीय जनता पार्टी, मोदी, शहा हे सगळे पक्ष फोडाफोडी, खासदार गळाला लावणं हे का करत बसले असावेत? तर उत्तर अगदी सोपं आहे लोकसभा मतदारसंघ पुनर्सीमांकन विधेयक जे काही दिवसांपूर्वी त्यांनी महिला आरक्षण बिलाच्या आडून संसदेमध्ये आणलं होतं, ते कायद्याने आवश्यक असलेल्या 2/3 मतांच्या अभावी फेटाळलं गेलं. तेव्हापासून हे मोदी शहा इरेला पडले होते. तो पराभव त्यांना अतिशय खुपला होता आणि तेव्हा हे सगळं नियोजन केलेलं होतं. लोकसभेत त्यांना 352 खासदार त्यांच्या समवेत हवेत. मागील वेळेला त्यांना 298 खासदारांनी पाठिंबा दिल्याचं मतदानातून दिसलं होतं, म्हणजे 54 खासदार त्यांना त्यावेळेला कमी पडले होते. ती पूर्तता करण्यासाठीच मग त्यांनी आता तृणमूल काँग्रेस फोडली आणि आता उद्धव ठाकरेंचे खासदार, शरद पवारांचे सुद्धा अर्ध्या वाटेवरती आहेतच बरेचसे खासदार. आणि ही सगळी उठाठेव कशासाठी? म्हणजे देशाच्या भल्याचं त्यातून काही साध्य होणार असतं तर एक वेळेस ठीक होतं, परंतु हे सगळे उपद्व्याप चालले ते आपणच हयात या देशाच्या सत्तेमध्ये राहावं यासाठी. ज्या दिवशी 352 खासदारांची बेगमी त्यांची होईल त्यानंतर लगेच ते लोकसभा मतदारसंघ पुनर्सीमांकन बिल पुन्हा एकदा लोकसभेमध्ये मांडण्यात येईल आणि ते मंजूर करून घेण्यात येईल. आणि ते मंजूर झाल्यावर काय होईल तर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा मतदारसंघांची फेररचना होईल. दक्षिणेकडील राज्यांमध्ये जनतेमध्ये सुशिक्षितपणाचं प्रमाण अधिक, विचार त्यांची सुधारणावादी, त्यामुळे लोकसंख्येचं प्रमाण नियंत्रित. साहजिकच त्यांचे मतदारसंघ म्हणजे ते जे दक्षिणेकडची राज्य आहेत, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा वगैरे, त्या सगळ्या राज्यांमधील लोकसभा मतदारसंघ आहे तितकेच राहतील किंवा कदाचित कमी सुद्धा होऊ शकतील. म्हणजे त्यांनी शिक्षण, लोकसंख्या आदी सगळ्या बाबतींमध्ये जी उत्तम कामगिरी केली त्याची त्यांना शिक्षा मिळणार एक प्रकारे. आणि त्याचवेळी UP, बिहार, MP आदी सगळ्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये, ज्याला गोबरपट्टा म्हणतो आम्ही, सगळी वैचारिक मागास राज्य आणि आर्थिकदृष्ट्या बिमारू राज्य, तिथल्या लोकसंख्येचं प्रमाण प्रचंड, कारण दुसरे उद्योगधंदेच नाहीत तिथे. त्यामुळं पोरं जन्माला घालणं हा एकच उद्योग चालतो तिथे. तिथल्या सगळ्या त्या गोबरपट्ट्यातील राज्यांमधील खासदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाढणार. आणि ती किती वाढणार तर दक्षिणेकडील सगळ्या खासदारांनी जरी विरोध केला
तरी केवळ गोबर पट्ट्यातील त्या हिंदी भाषक राज्यांमधील खासदारांच्या संख्येच्या बळावर मोदी शहा कायमस्वरूपी सत्तेवरती राहतील. गोबर पट्ट्यातूनच त्यांना पूर्ण बहुमत मिळेल लोकसभेमध्ये आवश्यक असलेलं. हा जो मोदी शहांचा सगळा खटाटोप चाललाय तो त्यासाठी. यात ना कोणतंही देशहित ना कोणतंही जनहित, आणि त्यांच्या सगळ्या पापामध्ये हे सगळे विकाऊ खासदार आपले सहभागी होत आहेत, हे लक्षात घ्या लोक हो. सगळ्या यंत्रणा कणाहीन आणि लाचार झाल्यात. विशेषतः निवडणूक आयोगानं तर सगळी लाज लज्जा पूर्णपणे गुंडाळूनच ठेवून दिलेली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या माध्यमातून या देशविघातक आणि लोकशाही विरोधी लोकांना सत्तेतून घालवणं आता जवळपास अशक्य बनल्याचं चित्र आपण पाहतोय. या देशात आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींना सुद्धा भारतवासियांनी हरवून दाखवलं होतं, कारण तेव्हा केंद्रीय यंत्रणा आणि निवडणूक आयोग वगैरे बऱ्यापैकी आब राखून आणि कणा ताठ ठेवून होते. आता तशी परिस्थिती अजिबातच राहिलेली नाही. एकतर तुम्ही भारतीय जनता पार्टीचे मतदार नसाल तर तुम्हाला मतदानाची संधीच मिळणार नाही, अशी व्यवस्था मतदार याद्यांमधून आणि त्या यंत्रणेमधून करण्यात येते. आणि जरी संधी मिळाली तरी तुमच्या मताचं प्रामाणिक प्रतिबिंब निकालातून दिसेलच, मतमोजणीतून दिसेलच याची खात्री देता येत नाही. अशी सगळी दुर्दशा झालेली आहे. मग उपाय काय शिल्लक राहतो? लोक हो, रस्त्यावर उतरणं, निवडणूक यंत्रणा निष्पक्ष करण्यासाठी आंदोलन पुकारणं, चळवळ सुरू करणं, सर्व प्रकारच्या लोकशाही आयुधांचा वापर करून आपला असंतोष आणि अस्वस्थता व्यक्त करणं, याशिवाय दुसरं काय? राहुल गांधी ते करतायत, सोनम वांगचुक ते करतायत, प्रकाश राज सारखा अभिनेता ते करतोय, अभिजित दिपकेचंही मी नाव घेईल, तोही तेच करतोय. या सगळ्यांच्या प्रयत्नांना साथ देणं महत्त्वाचं आहे. आपण ते तर करू शकतो ना. मला तरी प्रेक्षक हेच उपाय दिसतात. तुम्हाला यापेक्षा अन्य काही प्रभावी उपाय सुचत असतील तर जरूर तुमच्या प्रतिक्रियांमधून कळवा. मी त्यांची नोंद घेईन, वाट पाहिल मी तुमच्या प्रतिक्रियांची. आणि हो, अंधभक्त जमातीने आपलं मला शिवीगाळ करण्याचं कामही असंच सुरू ठेवावं, अजिबात हरकत नाही. असो, इथेच थांबतो. भेटू लवकरच पुन्हा. धन्यवाद.